गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर BComमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि आपण टॉपिक शिकत आहोत होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनीचे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपली सुरू आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेम स्क्रीनवरच आहे आणि सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरच सॉल्व करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, होल्डिंग कंपनी अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त टेक्निक जमली पाहिजे आणि टेक्निक जमण्यासाठी हा प्रॉब्लेम प्रत्येक वर्किंग नोट एंडपर्यंत कनेक्टेड आहे, बॅलन्स शीटपर्यंत त्याचा संबंध आहे. म्हणून एंडपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की वर्किंग नोट कशा सॉल्व करायच्या आणि नंतर बॅलन्स शीट कसा सॉल्व करायचा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. ऑन 1 October 2024, S Limited purchase 5,500 shares of ₹10 each fully paid in W Limited. S Limitedने 5,500 शेअर्स खरेदी केले, प्रत्येक शेअर ₹10 आणि कोणत्या एस लिमिटेडने खरेदी केले? डब्ल्यू लिमिटेडचे. याचा अर्थ एस लिमिटेडने खरेदी केले म्हणजे ही होल्डिंग आहे आणि डब्ल्यू लिमिटेड सबसिडरी आहे. सगळ्यात अगोदर आपण चेक करतो की कोणत्या डेटला शेअर्स खरेदी केले. तर शेअर्स खरेदी केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा सुरुवातीलाच दिले ऑन 1 October 2024. अंडरलाईन करून ठेवा. ऑन 1 October 2024 अंडरलाईन करा. 1 ऑक्टोबरला शेअर खरेदी केलेले. आता शेवटच्या दिवशी शेअर खरेदी केलेले नाही. पहिले दोन्ही प्रॉब्लेम आपण असे घेतले की ज्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी शेअर खरेदी केले होते. इथं काय इयर एंडेडला शेअर खरेदी केलेले नाही, क्लोजिंग डेटला शेअर खरेदी केलेले नाही. आता फक्त एवढं चेक करा की पुढे बघा, it was estimated that the tangible assets and liabilities of W Limited might be taken at book valuation except the buildings which were under value by ₹25,000. बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे आणि स्टार करून ठेवा अंडर व्हॅल्यूची. मग बिल्डिंगची अंडर व्हॅल्यू कॅपिटल प्रॉफिटमध्ये ॲड करायची आणि नंतर या बॅलन्स शीटमध्ये बिल्डिंगमध्ये ₹25,000 तुम्ही ॲड करायचे. अंडर व्हॅल्यू म्हणजे ॲप्रिसिएशन. त्याच्यानंतर एक ॲडजस्टमेंट दिली. आता हे क्लोज करून घेतो मी. डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे की डेटर्समध्ये ₹5,000 इन्क्लूड आहे जे घ्यायचे डब्ल्यू लिमिटेडकडून आणि याला म्हणतात इंटर कंपनी ओईंग. इंटर कंपनी ओईंगची ॲडजस्टमेंट आपण कशी सोडवतो विद्यार्थी मित्रांनो? डेटर्समधून लेस करायची आणि दुसऱ्यांदा क्रेडिटर्समधून लेस करायचे. तर ती इंटर कंपनी ओईंगची ॲडजस्टमेंट आहे. या पद्धतीने आपण सोडवणार. तर सगळ्यात अगोदर आपण सोडूया वर्किंग नोट. मग वर्किंग नोटमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार रेशो, टाईम रेशो आणि त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार ॲक्विजिशन रेशो. तर सगळ्यात अगोदर हेडिंग द्या वर्किंग नोट्स. सगळ्यात महत्त्वाच्या वर्किंग नोट्सच असतात. वर्किंग नोट्स एकदा तुम्हाला जमल्या तर प्रॉब्लेममध्ये काहीच राहत नाही. मग फक्त बॅलन्स शीट तयार करायचं असतं. वर्किंग नोट्समध्ये पहिले आपण कॅल्क्युलेट करू टाईम रेशो. टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं, पहिले ओपनिंग डेट लिहायची, नंतर क्लोजिंग डेट लिहायची आणि मध्ये डेट ऑफ परचेस लिहायची. मग इयर एंड बघा कधी होतो? 31 मार्च 2025ला वर्ष संपत असेल तर सुरू कधी होत असेल? 1 एप्रिल 2025 म्हणजे 1/4/2024ला सुरू होत असेल. मग 1/4/2024 ही ओपनिंग डेट आहे आणि 31/3/2025 ही क्लोजिंग डेट आहे. आणि या दोघांच्या मध्ये लिहायची डेट ऑफ परचेस जी इथं आपण अंडरलाईन केली होती 1 ऑक्टोबर 2024 म्हणजे 1/10/2024 इथं शेअर्स खरेदी केलेले. आता मी तुम्हाला शिकवलं होतं वर्किंग नोटच्या लेक्चरमध्ये की ओपनिंग डेटपासून डेट ऑफ परचेसपर्यंत जो टाईम होईल तो पिरियड काउंट करा आणि डेट ऑफ परचेसपासून एक क्लोजिंग डेटपर्यंत जो टाईम पिरियड असेल तो काउंट करा. मग एप्रिल ते ऑक्टोबर किती होतात बघा? 1 एप्रिल म्हणजे एप्रिल घ्या, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 महिने. ऑक्टोबर घेऊ नका कारण ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेला शेअर खरेदी केले म्हणजे 6 महिने होतात. म्हणजे इथं टाईम होतोय 6 मंथ आणि एका वर्षात तर 12 महिने असतात. मग इकडं 6 महिने आले तर इकडे सुद्धा किती येणार? 6 महिनेच येणार. म्हणजे टाईम बघा 6 महिने. ऑक्टोबर ते मार्च तुम्ही काउंट केलं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिने. मग या 6 महिन्याला इकडे असणार कॅपिटल प्रॉफिट आणि इकडचा डेट ऑफ परचेस नंतर काय असतो? रेव्हेन्यू प्रॉफिट.
आत्तापर्यंत आपण 2 प्रॉब्लेम घेतले होते, त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी शेअर्स खरेदी केले होते म्हणून पूर्ण वर्ष आपण कॅपिटल प्रॉफिट घेतला होता. आता पूर्ण वर्ष कॅपिटल प्रॉफिट नाही, ओपनिंग डेटपासून डेट ऑफ परचेसपर्यंत कॅपिटल प्रॉफिट आणि डेट ऑफ परचेस नंतर क्लोजिंग डेटपर्यंत रेव्हेन्यू प्रॉफिट. मग कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट येणार 6 मंथ आणि 6 मंथ. मग 6 आणि 6चा रेशो काढायचा. मग 6 आला 6 एक 6 म्हणजे टाईम रेशो आला 1:1 सेम आहे, म्हणजे टाईम रेशो आला 1:1. त्याच्यानंतर दुसरा रेशो कॅल्क्युलेट करायचा ॲक्विजिशन रेशो. त्याच्यासाठी तुम्ही सबसिडरी कंपनीचे शेअर्स कॅल्क्युलेट करायचे. मग सगळ्यात अगोदर लिहायचे टोटल शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी कोण आहे, डब्ल्यू लिमिटेड. मग त्याचे शेअर्स त्याच्या कॅपिटलवरून कॅल्क्युलेट करतात. कॅपिटल किती, 60,000 आणि प्रत्येक शेअर कितीला घेतला, 10 रुपयाला. मग कॅपिटलला फक्त फेस व्हॅल्यूने डिवाइड करा. मग 60,000ला 10 रुपयाने डिवाइड केलं तर उत्तर येतं 6,000. उत्तर किती येतं, 6,000. मग 6,000 शेअर्स आहे टोटल. किती शेअर्स आहे सबसिडरी कंपनीकडे, 6,000. मग हे 6,000 शेअर्स पुढच्या ओळीवर घ्यायचे 6,000 शेअर्स आणि हे शेअर्स 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो, होल्डिंग आणि मायनॉरिटी. मग इकडे होल्डिंग कोण आहे, होल्डिंग आहे एस लिमिटेड आणि इकडे आहे मायनॉरिटी. मग 6,000 पैकी होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले इथं दिलेले बघा, 5,500 शेअर्स होल्डिंगने खरेदी केले, 5,500. मग होल्डिंगच्या खाली लिहा 5,500. मग 6,000 पैकी 5,500 शेअर होल्डिंग कंपनीने खरेदी केले तर शिल्लक राहिलेले मायनॉरिटी. मग 6,000 मधून 5,500 मायनस करा, शिल्लक किती राहिले, 500. झाला रेशो. मग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, इक्वल 0 कट झाले पाहिजे. मग इकडे 2 0 कट, इकडे 2 0 कट, शिल्लक राहिले 55 आणि 5. मग याला 5ने भाग जातो, 5 1 5, 5 11 55, 11 5 55. म्हणजे रेशो आला होल्डिंगचा आणि मायनॉरिटीचा 11:1. तर या पद्धतीने आपण रेशो काढला 11:1. तर तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट दोन्ही पण आहे. तर आपण कॅपिटल प्रॉफिटची पण वर्किंग नोट सोडवणार आणि रेव्हेन्यू प्रॉफिटची पण वर्किंग नोट सोडवणार. तर चला पहिली वर्किंग नोट आपण सोडूया विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल प्रॉफिट. पहिली वर्किंग नोट कॅपिटल प्रॉफिट. तर कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट पण येऊ शकतं किंवा लॉस पण येऊ शकतं, तर त्याच्या बॅलन्सवर डिपेंड आहे. तर कॅपिटल प्रॉफिट सोडवायचं असेल तर मी तुम्हाला शिकवलं होतं अगोदर काय करायचं, फक्त बॅलन्सेस, रिझर्वचे बॅलन्स आणि प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्सेस कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये लिहितात. मग रिझर्वचे बॅलन्सेस बघा, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्स. मी तुम्हाला काय शिकवलेले आहे, सगळ्यात अगोदर या वर्किंग नोटमध्ये ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड केले जातात. ओपनिंग बॅलन्सेस फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्येच रेकॉर्ड होतात, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये होत नाही. मग अगोदर आपण चेक करणार रिझर्वचे ओपनिंग बॅलन्सेस. मग बघा इथं जनरल रिझर्व 1/4 सांगितलं, 1/4 म्हणजे एप्रिल. मग 1 एप्रिलचा बॅलन्स म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. इथं प्रॉफिट अँड लॉस 1/4 ओपनिंग दिलेला आहे आणि इकडं प्रॉफिट अँड लॉस 24-25 1/4ने सांगितलं, 24-25 म्हणजे पूर्ण वर्षाचा, म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. मग आपण जर जेवढे ओपनिंग असतील तेवढे ओपनिंग फक्त कॅपिटल प्रॉफिट या वर्किंग नोटमध्येच रेकॉर्ड करायचे. ओपनिंग बॅलन्सेस रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये रेकॉर्ड करायचे नाही. ओपनिंग बॅलन्सचा 1 रुपयासुद्धा रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये रेकॉर्ड करायचा नाही. तर लक्षात घ्या, ओपनिंग बॅलन्सेस फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये रेकॉर्ड होतात. मग जे जे ओपनिंग बॅलन्सेस दिले ते अगोदर लिहा. जनरल रिझर्व 1/4/2024. मग 1/4/24चा जनरल रिझर्व आपण बॅलन्सेस रेकॉर्ड करत असताना फक्त सबसिडरी कंपनीचे रेकॉर्ड करतो आणि होल्डिंगचे बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतो, हे लक्षात ठेवा. मग सबसिडरी कंपनीचा बॅलन्स किती, 6,000. त्याच्यानंतर प्रॉफिटचा बॅलन्स लायबिलिटीलाच असेल तर ॲड करायचा, असेटला असेल तर लेस करायचा. मग लायबिलिटीला दिलेला आहे, ॲड करा. प्रॉफिट अँड लॉस P&L बॅलन्स आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स हा घ्यायचा आपल्याला 1/4चा ओपनिंग घ्यायचा. ओपनिंग बॅलन्स पूर्णच्या पूर्ण फक्त याच्यामध्ये लिहायचे. मग ओपनिंग बॅलन्स बघा इथं, प्रॉफिट अँड लॉस 25,000 होल्डिंगचा आहे, आपल्याला फक्त सबसिडरीचा पाहिजे. मग सबसिडरीचा किती आहे, 8,000. मग सबसिडरीचा आहे 8,000.
दोन्ही ओपनिंग बॅलन्सेस झाले, या व्यतिरिक्त ओपनिंग बॅलन्सेस नाही, संपलं. ओपनिंग बॅलन्स जर आले विद्यार्थी मित्रांनो तर ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिट या वर्किंग नोटमध्येच रेकॉर्ड करायचे, बाकी कुठेच रेकॉर्ड करू नका. आता क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड होता तुमच्या टाईम रेशोनुसार. तुमच्या टाईम रेशोमध्ये पूर्ण वर्ष जर कॅपिटल प्रॉफिट असेल, जसं आपण पहिले 2 प्रॉब्लेम सोडवले, पूर्ण वर्ष जर कॅपिटल प्रॉफिट असेल तर क्लोजिंग बॅलन्स सुद्धा कॅपिटल प्रॉफिटमध्येच रेकॉर्ड होतील. परंतु तुमचा इयर 2 भागामध्ये डिवाइड झाला, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट, तर क्लोजिंग बॅलन्स दोन्हीकडे रेकॉर्ड होतील, कॅपिटल प्रॉफिटकडे पण आणि रेव्हेन्यू प्रॉफिटकडे पण, ॲज पर देअर रेशो. टाईम रेशो किती? 1:1. मग क्लोजिंग बॅलन्स 6 महिन्याचा कॅपिटल प्रॉफिटमध्ये आणि 6 महिन्याचा रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स पूर्णच्या पूर्ण रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये पण जाणार नाही, पूर्णच्या पूर्ण कॅपिटल प्रॉफिटमध्ये पण जाणार नाही. क्लोजिंग बॅलन्स टाईम रेशोनुसार जाणार. 6 महिने कॅपिटल प्रॉफिट, 6 महिने रेव्हेन्यू प्रॉफिट. मग चला आता 6 महिन्यासाठी इकडे लिहावं लागेल. मग क्लोजिंग बॅलन्स फक्त एकच दिलेला आहे, कोणता? प्रॉफिट. मग लायब्ररीचा प्रॉफिट नेहमी आपण ॲड करत असतो कारण तो क्रेडिट बॅलन्स असतो. प्रॉफिट 2024-25. आता तो बॅलन्स आहे प्रॉफिटचा 12,000. किती आहे? 12,000. आणि 12,000 पैकी 6 महिने कॅपिटल प्रॉफिट आणि 6 महिने रेव्हेन्यू प्रॉफिट. मग 12,000चे 2 भाग करायचे, रेशो काय आलेला आहे? 1:1. मग 12चे 2 भाग केले, 12,000 भागिले 2 तर 6,000 एवढं शेअर येतो. आता एक लक्ष द्या, इथं आपण लिहूया, तुम्हाला दाखवतो मी फक्त, 12,000 भागिले 2 गुणिले 1 शेअर म्हणजे 6 महिन्यासाठी तो आपण घेणार फक्त, आणि तो येणार आपला 6,000. आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही पण बॅलन्स शीटमध्येच दिलेले होते. मग ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स जर बॅलन्स शीटमध्ये दिलेले असतील तर ओपनिंग बॅलन्स पण आहे तसेच रेकॉर्ड करा, क्लोजिंग बॅलन्स पण आहे तसेच रेकॉर्ड करा, चेंज करू नका. आपण डायरेक्ट क्लोजिंग बॅलन्स आहे तसाच घेतला, किती? 12,000, चेंज केला नाही. चेंज कधी होईल? क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये. क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये दिला नाही, ॲडजस्टमेंटमध्ये दिला, तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही क्लोजिंग बॅलन्समध्ये चेंज करतात, जसं मी लास्ट प्रॉब्लेममध्ये शिकवलं. मग काय चेंज करतात? क्लोजिंग बॅलन्स इकडं लायबिलिटीचा प्रॉफिटचा असेल आणि ओपनिंग बॅलन्ससुद्धा प्रॉफिटचा असेल तर क्लोजिंगमधून ओपनिंगचा बॅलन्स लेस करायचा, कारण दोन्ही प्रॉफिट आले. परंतु इकडे प्रॉफिटचा बॅलन्स आहे आणि इकडं लॉसचा बॅलन्स आहे, ऑपोजिट, तर ॲड करायचं. नेहमी ऑपोजिट आलं तर ॲड करायचं. मग क्लोजिंग प्रॉफिट, ओपनिंग लॉस ॲड करायचं आणि मग रेकॉर्ड करायचं. आपण इथं ॲड पण केलं नाही, लेस पण केलं नाही. का? कारण ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही पण बॅलन्स शीटमध्ये आले. जेव्हा जेव्हा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये दिले जातील तेव्हा आहे तशाच अमाऊंट घ्या, चेंज करू नका. आहे तसेच 12,000 घेतले, फक्त 6 महिन्यासाठी आपण कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहिले आणि 6 महिन्यासाठी रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहिणार. मग टोटल करा, 6 6 12 8 20,000. किती झाले? 20,000. या व्यतिरिक्त इथं एक ॲडजस्टमेंट सोडवतात, ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन, अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्यूची ॲडजस्टमेंट आलेली 25,000. मग अंडर व्हॅल्यू काय आहे? बिल्डिंग. मग अंडर व्हॅल्यू नेहमी आपण ॲड करतो कारण ती ॲप्रिसिएशन आहे. ॲड अंडर व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग, आणि बिल्डिंग आपण ॲड करणार किती? 25,000 आणि टोटल आता येणार 45,000. संपलं. आता आलेलं उत्तर पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आलं म्हणजे याला नाव द्या कॅपिटल प्रॉफिट. काय नाव द्यायचं? कॅपिटल प्रॉफिट. संपलं. मग कॅपिटल प्रॉफिट किती आला? 45,000. पुढच्या ओळीवर 45,000ला होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. होल्डिंग आहे एस लिमिटेड आणि मायनॉरिटी. रेशो काय आहे होल्डिंग आणि मायनॉरिटीचा? 11 आणि 1. टाईम रेशो नाही, टाईम रेशो फक्त आपण वाटतो रेव्हेन्यू प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट. होल्डिंग आणि मायनॉरिटीचा रेशो हा आहे. होल्डिंग आणि मायनॉरिटी 11 1. मग होल्डिंग खाली लिहा 11 आणि मायनॉरिटी खाली लिहा 1. मग 11 आणि 1 टोटल होतात 12. मग 12ने भाग द्यायचं 45,000ला. 45,000 भागिले टोटल रेशो किती? 12. उत्तर आलं 3,750. आलेलं उत्तर 1 शेअर असतो. 1 शेअर कुणाचा आहे? मायनॉरिटीचा. मग मायनॉरिटीला जाणार 3,750. मग 3,750 जर मायनॉरिटीला गेले तर त्याला गुणायचं 11ने. 41,250. 41,250 कुणाला जाणार? होल्डिंगला. तर या पद्धतीने 45,000 आपण
त्याच्यापैकी काही भाग होल्डिंगला, काही भाग मायनॉरिटीला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. या पद्धतीने तुम्ही कॅपिटल प्रॉफिट ही वर्किंग नोट सोडू शकतात. आता इयर तुमचा 2 भागामध्ये डिवाइड झाला, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. तर आता आपल्याला रेव्हेन्यू प्रॉफिटसुद्धा सोडवावं लागेल. मग आता दुसरी वर्किंग नोट नंबर 2, रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि एक लक्षात घ्या, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहून घ्या, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करतात, ओपनिंग रेकॉर्ड करत नाही. ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये जातात. क्लोजिंग बॅलन्स फक्त रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये पण जाऊ शकतात, कॅपिटल प्रॉफिटमध्ये पण जाऊ शकतात. ते डिपेंड आहे टाईम रेशोनुसार. 6 महिने आले तर क्लोजिंग बॅलन्स दोन्हीकडे जाणार, इकडे 6 महिन्यासाठी, इकडे 6 महिन्यासाठी. परंतु ओपनिंग बॅलन्स दोन्हीकडे कधीच जात नाही. ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्येच लिहितात, क्लोजिंग बॅलन्स दोन्हीकडे जातो. मग आपण क्लोजिंग बॅलन्स आत्ता कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स 12,000 पैकी किती? 6,000. तर आता फक्त क्लोजिंग बॅलन्स, मग हा ओपनिंग बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स फक्त एकच दिलेला आहे 12,000. 12,000 पैकी 6,000 कॅपिटल प्रॉफिटमध्ये गेले, शिल्लक राहिलेले रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जाणार 6 महिन्यासाठी. मग लिहा प्रॉफिट, फक्त क्लोजिंग बॅलन्स लिहायचा, ओपनिंग लिहायचा नाही. 2024-25 आणि इथं लिहायचं 12,000 भागिले 12 गुणिले 6. या पद्धतीने आपण 6 महिन्याचं देणार. इथं कसं दिलं होतं? 12,000 भागिले 2 गुणिले 1. रेशोनुसार घ्या किंवा 12 महिन्यानुसार घेतलं तरी चालेल. मग 12,000 2 शेअर देणार म्हणून आपण घ्या 12,000 भागिले 2 गुणिले 1. मग 1 शेअर म्हणजे 6 महिन्याचा. मग 12,000चे 2 भाग करायचे, 6,000. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जाणार 6,000. कॅपिटल प्रॉफिटमध्ये 6,000 गेले, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 6,000 गेले, कारण इयर दोन्हीमध्ये डिवाइड झाला. या व्यतिरिक्त क्लोजिंग बॅलन्स आहे का? नाही आहे. इथं फक्त क्लोजिंग बॅलन्सच लिहितात, बाकी काहीच लिहित नाही. इथं ओपनिंग बॅलन्स पण येत नाही, इथं अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू पण येत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची कॅपिटल प्रॉफिट ही वर्किंग नोट आहे. इथं जास्त ट्रान्झॅक्शन येतात, ओपनिंग बॅलन्स पण, क्लोजिंग बॅलन्स पण येतात कधी कधी, आणि अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू पण असते. इथं फक्त क्लोजिंग बॅलन्सच येतो. क्लोजिंग बॅलन्स आपला फक्त 6,000 एवढा लिहा. आता 6,000 रुपये दोघांत वाटा. पुढच्या वहीवर 6,000 होल्डिंग आणि मायनॉरिटी, एस लिमिटेड आणि मायनॉरिटी. शेअर किती आहे? 11 आणि 1. मग 11 आणि 1 12. 6,000ला 12ने डिवाइड करा. मग 6,000 भागिले टोटल रेशो 12. 1 शेअर आला 500चा. मग मायनॉरिटीला 500 गेले आणि शिल्लक राहिलेले मग 11 गुणिले 500 5,500. 11 गुणिले 500 5,500 आपण देणार एस लिमिटेडला. रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करता आले पाहिजे. परत सांगतो, 6,000ला 11 आणि 1 टोटल रेशो 12ने भाग दिलं तर उत्तर आलं 500. आलेलं उत्तर 1 शेअर असतो. मग 1 शेअरची किंमत 500, तर 11 शेअरची किती? मग 500 गुणिले 11 5,500. रेव्हेन्यू प्रॉफिटसुद्धा डिस्ट्रीब्यूट झाला. तिसरी वर्किंग नोट, मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट. तर मायनॉरिटी इंटरेस्ट कसं सोडवतो आपण? मायनॉरिटीचे शेअर्स घेतो. मग लिहा शेअर्स परचेज बाय मायनॉरिटी. शेअर्स परचेज बाय मायनॉरिटी. मग मायनॉरिटीने किती शेअर्स खरेदी केले? टाईम रेशोमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. 6,000 शेअर्स आहे टोटल, त्याच्यापैकी 5.5 होल्डिंगने खरेदी केले, तर मायनॉरिटीने फक्त 500 शेअर्स खरेदी केलेले. मग मायनॉरिटीने फक्त 500 शेअर्स खरेदी केलेले. मग कंसामध्ये लिहा 500 गुणिले फेस व्हॅल्यू किती आहे प्रत्येक शेअरची? 10 रुपये. मग 500 गुणिले 10 करा, किती आलं? 500 गुणिले 10 आहे, तर आपल्याला घ्यायचे 5,000. 500 गुणिले 10 किती आले? 5,000. मग 5,000चे शेअर्स त्यांनी खरेदी केले. आता याच्यात काय करायचं? मायनॉरिटीचे शेअर्स घेतल्यानंतर मायनॉरिटीचा शेअर घ्यायचा. मायनॉरिटीचा शेअर 2 वर्किंग नोटमध्ये असतो, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. मग मायनॉरिटीचा शेअर काय करायचा? वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट असेल तर मायनॉरिटीचा शेअर ॲड करायचा, वर्किंग नोटचं उत्तर लॉस असेल तर मायनॉरिटीचा शेअर लेस करायचा. मग वर्किंग नोट कॅपिटल प्रॉफिट, उत्तर काय आहे? प्रॉफिट आहे. मग मायनॉरिटीचा शेअर, हा याला सर्कल करतो मी, तुम्ही पेन्सिलने करत चला, वाटलंच तर टिक करत चला, सर्कल नका करू. मग मायनॉरिटीचा शेअर मायनॉरिटीमध्ये जाणार 3,750. काय करायचा? ॲड, कारण प्रॉफिट आहे. मग लिहा मायनॉरिटी शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट, ॲड
मायनॉरिटीज शॉर्टमध्ये MI शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. मग मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये किती, जो सर्कल केला 3750. मग ॲड 3750. आता मायनॉरिटीचा शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये पण असतो. किती मायनॉरिटीचा शेअर, हे बघा इकडं 500. हा काय आहे, प्रॉफिट आहे का लॉस आहे, तर हा प्रॉफिट आहे 6000 रुपये, लॉस नाही आहे. मग प्रॉफिटचा शेअर आपण नेहमी ॲड करतो. ॲड जसा कॅपिटल प्रॉफिटमधला ॲड केला तसा रेव्हेन्यू प्रॉफिटमधला पण ॲड करायचा. मायनॉरिटीज शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि मायनॉरिटीचा शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये आहे 500. बस संपलं. मायनॉरिटीचे शेअर्स घ्यायचे, किती खरेदी केले ते, आणि कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर घ्यायचा. प्रॉफिट असेल तर ॲड, लॉस असेल तर लेस. संपलं. मग करा टोटल. टोटल आहे 5000 प्लस 3750 प्लस 500, 9250. याला नाव द्या MI मायनॉरिटी इंटरेस्ट. मग मायनॉरिटी इंटरेस्टसुद्धा झाला 9250. चौथी वर्किंग नोट, कॉस्ट ऑफ कंट्रोल. कॉस्ट ऑफ कंट्रोल. कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्ह येऊ शकतो. फक्त कॉस्ट ऑफ कंट्रोलची स्टार्टिंग नेहमी अशीच करायची कंपल्सरी. पहिले काय करायचं, शेअर्स परचेज बाय होल्डिंग कंपनी, कॉस्ट ऑफ शेअर्स, त्या शेअरची किंमत. मग घ्या कॉस्ट ऑफ शेअर्स परचेज बाय होल्डिंग कोण आहे, S लिमिटेड. मग होल्डिंग कंपनीने मायनॉरिटीचे शेअर्स कितीला खरेदी केले, किती शेअर्स खरेदी केले ते नाही, किती रुपयाला खरेदी केले त्याची किंमत नेहमी असेटला दिली जाते इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग इन्व्हेस्टमेंट बघा, शेअर्स इन W लिमिटेड किती 1,10,000चे शेअर्स खरेदी केले. मग नेहमी कॉस्ट ऑफ कंट्रोल काढताना होल्डिंगने किती रुपयाला शेअर्स खरेदी केले हे आपल्याला नेहमी असेटला दिसणार. शेअर्स इन W लिमिटेड 1,10,000. मग W लिमिटेडचे शेअर्स 1,10,000 रुपयाला खरेदी केले. आता त्या शेअरची फेस व्हॅल्यू याच्यातून वजा करायची. बस कंपल्सरी असंच सोडवायचं प्रत्येक वेळेस. लेस तेच सोडवायचं आपल्याला, बाकी काहीच नाही. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. मग फेस व्हॅल्यू किती आहे, तर होल्डिंगने शेअर्स किती खरेदी केले वरती 5500. मग कंसात 5500 गुणिले फेस व्हॅल्यू, प्रत्येक शेअर कितीचा आहे, लायबिलिटीला दिला जातो 10 रुपयाचा. मग 5500 गुणिले 10 केलं तर उत्तर येतं 55,000. मग 55,000 वजा करा. शिल्लक किती राहिले, तेवढे शिल्लक राहिले 55,000. आता शिल्लक राहिलेलं उत्तर पॉझिटिव्ह आलं. म्हणजे काय सिच्युएशन चालू आहे, गुडविलची. खरेदी केलेली किंमत फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर गुडविल, आणि खरेदी केलेली किंमत फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर कॅपिटल रिझर्व्ह. उत्तर मायनसमध्ये आलं तर कॅपिटल रिझर्व्ह समजायचं, आणि उत्तर पॉझिटिव्ह आलं तर गुडविल समजायचं. आता गुडविल आहे. मग गुडविलसाठी तुम्हाला काय सांगितलं, उत्तर काही पण येऊ द्या, याच्यामध्ये फक्त कॅपिटल प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर घ्यायचा आहे, बाकी काहीच नाही. कॅपिटल प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर. मग गुडविलची सिच्युएशन असेल तर कॅपिटल प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर. चला इकडे कॅपिटल प्रॉफिटमधला. मग कॅपिटल प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर गेला. आता होल्डिंगचा शेअर, याला सर्कल करतो. 41,250. हा ॲड करायचा का लेस करायचा, सिच्युएशन गुडविलची आहे. आणि जर उत्तर प्रॉफिट असेल तर गुडविलमध्ये लेस करायचं. गुडविल येत असेल आणि कॅपिटल प्रॉफिटमधला शेअर गुडविल येत असेल तर लेस करायचा. कॅपिटल लॉस असेल तर हा शेअर गुडविलसाठी ॲड करायचा. मग आता हा ॲड होणार का लेस होणार, लेस होणार, कारण कॅपिटल प्रॉफिट आहे. हा जर कॅपिटल लॉस असता तर हा शेअर तिकडे आपण ॲड केला असता. आता 41,250 आपण लेस करणार. तर चला प्रॉब्लेममध्ये लेस करा, कारण कॅपिटल प्रॉफिट आहे. होल्डिंग कंपनी कोण, S लिमिटेड शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. फक्त कॅपिटल प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर घ्यायचा, फक्त कॅपिटल प्रॉफिट नोट डाऊन करून ठेवा. आणि होल्डिंगचा शेअर आहे 41,250. किती आहे, 41,250. तो आपल्याला लेस करायचा आहे. मग 55,000 मधून 41,250 वजा करा. शिल्लक राहिले 13,750. शिल्लक किती राहिले, 13,750.
तर 13,750 विद्यार्थी मित्रांनो इथं शिल्लक राहिले. आता फक्त चेक करायचं बॅलन्स शीटला गुडविल दिलेली आहे का. जुन्या बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल असेल तर त्या गुडविलची टोटल करायची, दोघांची, होल्डिंगची आणि मायनॉर सबसिडरीची, आणि टोटल गुडविल या गुडविलमध्ये ॲड करायचं, कारण सिच्युएशन गुडविलचीच चालू आहे. उत्तर पॉझिटिव्ह आहे. मग गुडविल आलेलं असेल तर गुडविल ॲड करायचं. आता गुडविल नाही, मग हेच आपलं फायनल उत्तर, यालाच नाव द्या गुडविल. तर गुडविल विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवला 13,750. इतक्या सोप्या पद्धतीने कॉस्ट ऑफ कंट्रोल आपण सोडवतो. होल्डिंग कंपनीने शेअर्स कितीला खरेदी केले ते घ्यायचे, त्याच्यातून त्याची फेस व्हॅल्यू वजा करायची. आलेलं उत्तर पॉझिटिव्ह असेल तर गुडविल, निगेटिव्ह असेल तर कॅपिटल रिझर्व्ह. गुडविल असेल तर कॅपिटल प्रॉफिटमध्ये जायचं, फक्त होल्डिंगचा शेअर. कॅपिटल प्रॉफिट असेल तर लेस करायचं, कॅपिटल लॉस असेल तर ॲड करायचं, एवढंच करायचं आणि त्याच्यानंतर गुडविल आपल्याला मिळणार. 5वी वर्किंग नोट. आता आपण इथं अनरिअलाइज प्रॉफिट, स्टॉकची ॲडजस्टमेंट नाही म्हणून अनरिअलाइज प्रॉफिट काढणार नाही, परंतु इथं आपण रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवलेला आहे. काय सोडवलेलं आहे? रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही रेव्हेन्यू प्रॉफिट सोडवणार त्यावेळेस एक एक्स्ट्रा वर्किंग नोट, रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा अनरिअलाइज प्रॉफिट, या दोनपैकी कोणतीही वर्किंग नोट जर सोडवली तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस. हा प्रॉफिट अँड लॉस असेल होल्डिंगचा, जो आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचा, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला. मग या प्रॉफिट अँड लॉसमध्ये होल्डिंगचे प्रॉफिट लिहायचे. मग इकडे या बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट अँड लॉस बघा, इथं 2 दिले, ओपनिंग प्रॉफिट आणि क्लोजिंग प्रॉफिट फक्त होल्डिंगचे. सबसिडरीचे आपण कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहिले. या प्रॉफिट अँड लॉसमध्ये फक्त होल्डिंगचे प्रॉफिट लिहायचे. मग दोन्ही प्रॉफिट, ओपनिंग आणि क्लोजिंग. मग पहिले लिहा P&L बॅलन्स 1,424 ओपनिंग आहे, फक्त होल्डिंगचा किती 25,000. त्याच्यानंतर क्लोजिंग प्रॉफिट तिथलाच, लायबिलिटीचा प्रॉफिट नेहमी ॲड करतात, असेटचा असेल तर लेस करतात. प्रॉफिट 2024-25 फक्त होल्डिंगचा, किती होल्डिंगचा प्रॉफिट 40,000. 40,000 याच्यात ॲड करा. दोन्ही प्रॉफिट आपण होल्डिंगचे घेतले. आता याच्यानंतर काय करायचं, रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट बघायची. कॅपिटल प्रॉफिटमधले दोन्ही शेअरला सर्कल झाले, ट्रान्सफर झाले दोन्ही अमाऊंट. आता रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट बघा, फक्त एवढीच ट्रान्सफर झाली, मायनॉरिटी हा बाकी आहे. तर रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर, सर्कल करतोय मी, रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर नेहमी प्रॉफिटमध्ये ट्रान्सफर करायचा, होल्डिंगच्या प्रॉफिटमध्ये. मग 5,500 हा शेअर प्रॉफिटचा आहे का लॉसचा आहे? प्रॉफिटचा आहे. मग प्रॉफिटचा शेअर तिथं ॲड होणार, ॲड होल्डिंग कंपनी एस लिमिटेड शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर नेहमी प्रॉफिटमध्ये घ्या. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर किती 5,500. मग तो 5,500 इथं ॲड करा आणि आता टोटल प्रॉफिट काढा. 25,000 प्लस 40,000 प्लस 5,500, टोटल प्रॉफिट आला 70,500. किती आला? 70,500. हा टोटल प्रॉफिट आहे होल्डिंग कंपनीचा, जो आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करणार. तर हे कधी सोडवायचं, रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा अनरिअलाइज प्रॉफिटची वर्किंग नोट आली तर होल्डिंगचे प्रॉफिट जुन्या बॅलन्स शीटमधून घ्या आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर ॲड करा आणि अनरिअलाइज प्रॉफिट असेल तर लेस करा. तर या पद्धतीने आपण सोडवले. वर्किंग नोट संपल्या. आता या बॅलन्स शीटमध्ये चला, बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटमध्ये काय करायचं, पहिला पार्ट लायबिलिटी आणि दुसरा पार्ट असेट मी तुम्हाला सांगितलं आणि प्रत्येकाला जागा सोडायची किती तुम्हाला ते पण सांगितलेले. इक्विटी आणि लायबिलिटी हा पहिला पार्ट आहे, त्याच्यामध्ये 4 पॉईंट येतात. शेअर होल्डर्स फंड त्याच्यामध्ये 2 पॉईंट, शेअर कॅपिटल 2-3 लाईन सोडा, रिझर्व्ह अँड सरप्लस 2-3 लाईन सोडा. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट मायनॉरिटी इंटरेस्ट, तिसरा नॉन करंट लायबिलिटी आणि चौथा करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीला 8-10 लाईन सोडा जास्त, आणि मायनॉरिटी इंटरेस्ट आणि करंट लायबिलिटीला जागा सोडायची गरज नाही, कारण ते शक्यतो येत नाही नॉन करंट लायबिलिटी वगैरे. तर आता सगळ्यात पहिले जुना बॅलन्स शीट बघायचं आणि यानुसारच सोडवायचं. मग पहिले शेअर कॅपिटल दिलं, शेअर कॅपिटल लिहा. तर मी तुम्हाला टेक्निक सांगितली, जुन्या बॅलन्स शीटमधले शेअर होल्डरचे फंड म्हणजे 3 ट्रान्झॅक्शन, 3 आयटेम, 3 पॉईंट फक्त होल्डिंगचे रेकॉर्ड करा. कोणकोणते? शेअर कॅपिटल फक्त होल्डिंगचं घ्या, रिझर्व्ह अँड सरप्लस फक्त होल्डिंगचं घ्या आणि प्रॉफिटचा बॅलन्स फक्त होल्डिंगचा घ्या नवीन बॅलन्स शीटमध्ये, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये. मग शेअर कॅपिटल फक्त होल्डिंगचा घ्या 2 लाख. काय नाव दिलं? इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल. तिथं लिहा इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल.
जसं बॅलन्स शीटमध्ये दिलं तसं लिहा. आणि शेअर्स ऑफ ₹10 ईच, शेअर्स ऑफ ₹10 ईच. किती शेअर्स? तर होल्डिंगचे शेअर्स किती आहे? तुम्ही म्हणणार ते 5,500 शेअर्स आहे, परंतु इथं त्यांनी कितीला घेतलेले आहे? ते होल्डिंग कंपनीने शेअर्स बघा इथं दिलेलं आहे 20 ईच, 10 रुपये नाही 20 रुपयाला घेतलेले. तर इथं तुम्ही लिहा 20 रुपये. आणि होल्डिंग कंपनीची अमाऊंट आहे फक्त 10 ईच. ते सबसिडीचे त्यांनी 20,000 रुपये 20 रुपयाला घेतलेले. होल्डिंग कंपनीचे आपण घेतोय. होल्डिंग कंपनीचे शेअर कितीचे? 2 लाखाचे. मग 10 रुपयाप्रमाणे होल्डिंग कंपनीचे शेअर्स फक्त लिहा 2 लाख. आपण शेअर कॅपिटल, रिझर्व्ह आणि प्रॉफिटचे बॅलन्स फक्त होल्डिंगचे लिहितो. शेअर कॅपिटल झालं. त्याच्यानंतर इथं बघा जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह सुद्धा फक्त होल्डिंगचा लिहायचा. जनरल रिझर्व्ह रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहा जनरल रिझर्व्ह, फक्त होल्डिंगचा लिहायचा बस. मग होल्डिंगचा किती? 50,000. सबसिडरीचा लिहायचा नाही. मग होल्डिंगचा लिहा 50,000 जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह नंतर आहे क्रेडिटर सोडून द्या, आपल्याला बॅलन्सेस लिहायचे अगोदर. जनरल रिझर्व्ह नंतर प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स, आता तुम्ही प्रॉफिट अँड लॉसची डायरेक्ट वर्किंग नोट सोडवलेली आहे. प्रॉफिट अँड लॉसची डायरेक्ट वर्किंग नोट सोडवली तर डायरेक्ट वर्किंग नोटवरून अमाऊंट लिहायची. वर्किंग नोट नंबर 5, डायरेक्ट प्रॉफिटचा उत्तर किती? 70,500. नोट नंबर 5 लिहा 70,500. फक्त होल्डिंगचा बघा, हा 25 आणि हा 40, 65 आणि त्याच्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर ॲड झाला होता. असा टोटल किती? 70,500 प्रॉफिटचा बॅलन्स आला. प्रॉफिटची वर्किंग नोट सोडवली तर डायरेक्ट प्रॉफिटचं उत्तर लिहा. इथं बघत बसू नका. प्रॉफिटचा बॅलन्स झाला, प्रॉफिट झाला. आता फक्त राहिलं क्रेडिटर्स. पण क्रेडिटर्स नंतर इथं काय दिलं? मायनॉरिटी इंटरेस्ट. तर अगोदर मायनॉरिटी इंटरेस्ट लिहा. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण नेहमी लायबिलिटीला लिहितो. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोट नंबर 3ला सोडवलं, त्याचं उत्तर आलं 9,250. बॅलन्स शीटला या मायनॉरिटीच्या समोर लिहा वर्किंग नोट नंबर 3 आणि उत्तर होतं त्याचं किती? 9,250. नोट नंबर लिहित चला, ज्याची नोट असेल त्याची 9,250. मग मायनॉरिटी इंटरेस्ट लिहिला आपण 9,250. मायनॉरिटी इंटरेस्ट नंतर काय विद्यार्थी मित्रांनो? नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी. डिबेंचर, लॉंग टर्म लोन वगैरे शक्यतो नाही देत, राहू द्या तसेच. आता करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट हे आपण लिहितो. एकच करंट लायबिलिटी आलेली क्रेडिटर्स, मग लिहा क्रेडिटर्स. एकच करंट लायबिलिटी आली या प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स. मग आपण लायबिलिटी दोघांचे लिहितो, होल्डिंगचे पण आणि सबसिडरीचे दोघांचे लिहितो. फक्त आपण शेअर कॅपिटल, रिझर्वचा बॅलन्स आणि प्रॉफिटचा बॅलन्स फक्त होल्डिंगचा लिहितो. बाकीच्या लायबिलिटी आपण दोघांच्या लिहितो. मग दोघांच्या लायबिलिटी लिहा. क्रेडिटर्स एस लिमिटेड 15,000, डब्ल्यू लिमिटेड 5,000. मग लिहा एस लिमिटेड, डब्ल्यू लिमिटेड. मग एस लिमिटेडचे 15 आणि डब्ल्यू लिमिटेडचे 5. इनरला लिहा 15 प्लस 5 किती झाले? 20. आउटरला लिहू नका, इनरलाच लिहा. का इनरला लिहिलं? कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इंटर कंपनी ओईंग 5,000 रुपये. इंटर कंपनी ओईंग आपण फक्त लेस करतो क्रेडिटरमधून आणि डेटर्समधून. लेस इंटर कंपनी ओईंग. आणि इंटर कंपनी ओईंग ॲडजस्टमेंट बघा किती सांगितले? 5,000. 5,000 वजा करा, आउटरला येणार 15,000. लायबिलिटी साईड संपली, आपली लायबिलिटी साईड संपली. म्हणजे फक्त या सिक्वेन्सनुसार सोडवायचं, बाकी काहीच करायचं नाही. संपलं, करा टोटल. मग टोटल करा आउटर कॉलमची 2 लाख प्लस 50,000 प्लस 70,500 प्लस 9,250 प्लस 15,000. तर उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली टोटल आलेली आहे 3,44,750. मग टोटल लिहा 3,44,750. लायबिलिटीची टोटल आली 3,44,750. असेटची पण आता असेट साईड सोडवा, स्क्रीनवरती घेऊ आणि असेट साईड सोडूया.
असेट साईड आपल्याला सोडवायची विद्यार्थी मित्रांनो. व्हर्टिकल बॅलन्स शीट आहे म्हणून आपण एका खाली एक लिहितोय, समोरासमोर हॉरिझॉन्टल बनवायचं नाही कारण आपलं बॅलन्स शीट व्हर्टिकल आहे शेड्यूल 3 नुसार. तर आता असेटचे दोनच पार्ट आहे, नॉन करंट असेट आणि करंट असेट. नॉन करंट असेटमध्ये दोन असेट, टँजिबल फिक्स असेट, इनटँजिबल फिक्स असेट. टँजिबल म्हणजे ज्या डोळ्याने दिसतात, फिक्स असेट फक्त. मग फिक्स असेट फक्त एकच आहे, बिल्डिंग. मग पहिली फिक्स असेट लिहा बिल्डिंग, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे अंडर व्हॅल्यूची. मग बिल्डिंग टँजिबल असेटमध्ये लिहा बिल्डिंग. दोघांचे लिहायचे एस लिमिटेड डब्ल्यू लिमिटेड, एस लिमिटेड डब्ल्यू लिमिटेड. मग एस लिमिटेड होल्डिंगवर अंडर व्हॅल्यू कधीच नसते, सबसिडरीवर असते. मग होल्डिंग किती 1,50,000. इनरला लिहा 1,50,000 आणि सबसिडरीची किती आहे बिल्डिंग 65,000. मग सबसिडरीची लिहा 65,000 आणि याच्यावर अंडर व्हॅल्यू आहे. अंडर व्हॅल्यू नेहमी ॲड करतात. आपण कॅपिटल प्रॉफिटमध्ये पण ॲड केली होती बघा अंडर व्हॅल्यू. कॅपिटल प्रॉफिटमध्ये पण आपण अंडर व्हॅल्यू काय केली होती इथं, अंडर व्हॅल्यू ॲड 25,000. तर अंडर व्हॅल्यू म्हणजे ॲप्रिसिएशन, लक्षात ठेवा. अंडर व्हॅल्यू म्हणजे ॲप्रिसिएशन, नेहमी ॲड करायची. मग ॲड अंडर व्हॅल्यू 25,000. मग 65 आणि 25 किती झाले 90,000. मग इथे लिहा ॲड 90,000. आता हे दोन्ही टोटल करा, 150 आणि 90 टोटल आली, दोघांनी मिळून बिल्डिंग कितीची झाली 2,40,000. संपलं. त्याच्यानंतर दुसरी काय टँजिबल फिक्स असेट नाही आहे. आता इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क वगैरे. आपलं जे कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर आहे ते जर गुडविल आलेलं असेल तर इनटँजिबल असेट म्हणून रेकॉर्ड करा आणि कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर कॅपिटल रिझर्व्ह आलेलं असेल तर लायबिलिटीला कॅपिटल रिझर्व्ह म्हणून रेकॉर्ड करा. आपलं कॉस्ट ऑफ कंट्रोलचं उत्तर आत्तापर्यंत गुडविलच चालू आहे. मग गुडविल आलेलं आहे 13,750. इनटँजिबल असेटमध्ये या वर्किंग नोट नंबर कितवी आहे 4 गुडविल. इनटँजिबल असेटमध्ये लिहा गुडविल, त्याची वर्किंग नोट नंबर 4 आणि त्याची अमाऊंट आहे 13,750. डायरेक्ट आउटर कॉलम 13,750. आता फक्त करंट असेट लिहायचे. करंट असेट तुम्हाला माहिती आहे, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश या सगळ्या करंट असेट आहे. मग इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, इन्व्हेंटरीला स्टॉक म्हणतात. या करंट असेट आहे. दोन्हींचे दिले, दोघांचे लिहा. मग करंट असेट पहिली इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरीज एस लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेड दोघांचे आहे. एस लिमिटेड डब्ल्यू लिमिटेड दोघांचे लिहा. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट लिहा 50,000 आणि 11,000. मग इनरला 50 + 11 किती झाले 61,000. इन्व्हेंटरी झालं. इन्व्हेंटरीनंतर डेटर्स दोघांचे लिहा. डेटर्ससुद्धा करंट असेट आहे. मग 2 नंबर डेटर्स, डेटर्स दोघांचे एस लिमिटेड डब्ल्यू लिमिटेड. मग एस लिमिटेडचे डेटर्स आहे 20,000 आणि डब्ल्यूचे आहे 15,000. मग इनरला लिहा 20,000 15,000 दोघांची टोटल झाली 35,000. इनरलाच लिहा. का बरं इनरला लिहिली, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इंटर कंपनी ओविंग. तुम्ही क्रेडिटरमधून लेस केले होते किती 5,000, तर डेटर्समधून पण दोन्हीकडून वजा करायचे. क्रेडिटरमध्ये वजा केले तर डेटर्समध्ये वजा करा, बिल्स पेबलमध्ये वजा केले तर बिल्स रिसिवेबलमध्ये वजा करा. त्याला इंटर कंपनी ओविंग म्हणतात आणि ते दोन्हीकडे नेहमी लेसच करतात. इंटर कंपनी ओविंग, एकमेकांना देणं घेणं असणं, कर्ज असणं. 5,000 वजा होतील, आउटरला जाणार 30,000. आउटरला गेले 30,000. डेटर झालं. त्याच्यानंतर शेअर्स, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात होल्डिंग कंपनीची. होल्डिंग कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपण ऑलरेडी कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये इथं लिहिलेली वरती. होल्डिंग कंपनीची इथं जी असेटला इन्व्हेस्टमेंट दिली जाते ती इकडं कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करायची नाही. संपलं बॅलन्स शीटची असेट साईड, करून टाका टोटल. मग टोटल किती येते बघा, तर करा कॅल्क्युलेटरवर. आउटर कॉलम फक्त असेट साईड. मग इथून सुरू झाल्या 2,40,000 प्लस 13,750 प्लस 61,000 प्लस 30,000 3,44,750. मग उत्तर आलं 3,44,750.
750 बॅलन्स शीट टॅलीच झाला पाहिजे बघा. 344 750 344 750. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा प्रॉब्लेम टॅली केला. आजच्या प्रॉब्लेममध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट आला होता कारण इयर 2 भागामध्ये डिवाइड झाला होता. खरेदी ऑक्टोबरमध्ये होती, शेवटच्या दिवशी नव्हती. मग शेवटच्या दिवशी नव्हती म्हणून इयर 2 भागामध्ये डिवाइड झाला. कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणून आपण दोन्ही वर्किंग नोट सोडवल्या, कॅपिटल प्रॉफिट पण आणि रेव्हेन्यू प्रॉफिट पण. आणि एक लक्षात घ्या, ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहितात, रेव्हेन्यू क्लोजिंग बॅलन्स फक्त टाईम रेशोनुसार लिहायचं. मग टाईम रेशोनुसार निम्म कॅपिटल प्रॉफिट निम्म रेव्हेन्यू प्रॉफिट या प्रॉब्लेममध्ये आलं होतं 6 महिने. मग 12,000 पैकी निम्मे 6,000 कॅपिटल प्रॉफिटमध्ये 6,000 रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. क्लोजिंग बॅलन्स टाईम रेशोनुसार दोन्हीकडे वाटायचा, पण ओपनिंग बॅलन्स दोन्हीकडे वाटता येत नाही. ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिट या वर्किंग नोटमध्येच लिहितात. क्लोजिंग बॅलन्स टाईम रेशोनुसार जेवढा असेल तेवढं दोघांकडे वाटून द्यायचा. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आपण नवनवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करतच राहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त आमच्या लेक्चर सिरीजला फॉलो करा आणि एकदा तुम्ही आमच्या लेक्चर सिरीजला फॉलो केलं तर तुम्हाला अकाउंटमध्ये अजिबात अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला होल्डिंग कंपनीचा परत नवीन प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करूया. थँक्यू.